प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाना अष्टप्रधान शिवमुख्य राणा. नमस्कार, जय शिवराय. मी विनायक. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ याबद्दल चर्चा करणार आहोत. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ कसं होतं, त्यांचं कार्य काय होतं, त्याचे मंत्री कोण होते, हे आजच्या भागात जाणून घ्यायचं आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेक विधीत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यात आले हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातात सुवर्ण कलश घेतलेले प्रधान 8 दिशांनी उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्ण कलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधांचा रौप्य कलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते. तर उत्तरेस छादोंगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्ण कलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्याजवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्याचे पाणी भरून ठेवलेले होते. उपदेशांच्या ठाई क्रमाने आग्नेयला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, निवृत्तीला पकवानाची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्यास चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्याला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंशपरांगत न ठेवता कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत असे सांगितले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून 1674 मध्ये स्वतः राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निवर्कार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या संभ्रमात प्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींच्याकडेच होते. याच प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी त्या मंत्र्यांच्याकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. अष्टप्रधान मंडळातील मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते: पंतप्रधान पेशवा मोरोपंत त्र्यंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर ज्याचा अधिकार चालत असे, स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राज्याचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15,000 होन पगार मिळत असे. पंत अमात्य मजुमदार रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल परंगणाचा एकूण जमा खर्च त्या महाल परंगणातील अधिकाऱ्यांच्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000 होन पगार होता. तिसरे पंत सचिव सुरनीस अण्णाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्त्वाचाच मंत्री असून सर्वच जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्र पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलितात जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे कामही त्यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10,000 होन पगार होता. मंत्री वाकनीस
दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रण करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक 10,000 पगार मिळत असे. तर सेनापती सरनोबत, हंबीरराव मोहिते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्यांना वार्षिक 10,000 पगार मिळत असे. तर पुढे आहेत पंत सुमंत डबीर. रामचंद्र त्रिंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्र संबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे या परराष्ट्र हेरांच्या साह्याने बातम्या काढण्याच्या जबाबदारीचे काम त्यांना करावे लागत. पंत सुमंतांना वार्षिक 10,000 पगार होता. तर न्यायाधीश काजी उज्जत निराजी पंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्याबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयत्याला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000 पगार मिळत असे. तर पुढचे आहेत पंडितराव दानाध्यक्ष, सद्रमहुत शिव मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दान धर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणाचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्र पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक 10,000 पगार मिळत असे. प्रधान अमात्य सचिव मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती, त्यात असे सुजाना, अष्टप्रधानी, शिवमुख्य राणा. मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतानाही केवळ त्या मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता. तर हे असे महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होते. तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.